नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. स्वागत आहे तुमचं ट्रॅव्हल विथ सिद्धेश सुर्वे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज माझा हा पहिला व्लॉग आहे. खरंच खूप एक्सायटेड वाटते. मित्रांनो, माझ्या या पहिल्या व्लॉगसाठी तुमचा प्रतिसाद नक्की हवा आहे. आशा करतो की तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब कराल आणि असंच खूप प्रेम द्याल. खरंच खूप एक्साइटमेंट वाटते गाईज. आज खूपच आनंद आणि उत्साह वाटतोय कारण मी माझा पहिला व्लॉग बनवत आहे. खरं सांगायचं तर खूप आधीपासून ब्लॉग बनवायचा विचार होता. पण माझ्याकडे म्हणजे साहित्यच नव्हते GoPro, Insta360 किंवा इतर कोणताही कॅमेरा इक्विपमेंट नव्हतं. तर मग खूप मित्रांनी पण सपोर्ट केला. माझ्या बायकोनी पण बोललं, की "तू काहीतरी कर, चॅनल वगैरे असं उघड, बाईक राईड वगैरे एवढं करतोस, तर काहीतरी तू असं नवीन काहीतरी ट्राय कर." असं मी खूप हिंमत नव्हतो करायचो, की मला अशी म्हणजे काय हे पण नव्हती, की काहीतरी करीन मी आयुष्यात, की असा ब्लॉग वगैरे बनवायचा कधीच माझा विचार पण नव्हता आला. आणि मग असं 1-2 वर्षानंतर मी डिसाईड केलं, की म्हटलं चल काहीतरी करायला पाहिजे वगैरे असं तसं. माझ्या बायको आणि माझ्या मित्रांसोबत पण मी खूप डिस्कस करायचो. म्हणजे मी आज माझ्या कामावरच्या मित्रांबरोबर मी असं नेहमी डिसाईड करायचो, की काहीतरी बनवायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. इव्हन मी इतर यूट्यूबर्स लोकांना पण बघतो ना यूट्यूब चॅनलवरती खूप अशी मनातल्या मनात पण कधी-कधी एक्साइटमेंट होते, की आपण का नाही करायचं? आपण पण करूया काहीतरी. फायनली मग मी डिसाईड केलं. त्याच्यानंतर मी बोललो बायकोला, की माझ्याकडे GoPro वगैरे तर काही नाही, पण कसं करणार? मोबाईल वगैरे माउंट कसं करणार म्हटलं. तर असे खूप साहित्य होते Flipkart वगैरे इकडे ऑनलाईन वगैरे मी असं खूप केलं आणि त्याच्यावरती पण असं मोबाईल माउंट करायचं पण खूप असे एक्सेसरीज वगैरे होतं. मी म्हटलं चल काहीतरी आपण काही नवीन वस्तूच घेऊया म्हटलं मोबाईल वगैरे असं अटॅच करण्यापेक्षा. मग माझा वाढदिवस आला. 2 मेला माझा वाढदिवस होता आणि माझ्या बायकोने मला Insta360 कॅमेरा गिफ्ट केला. खरंच सांगतो मित्रांनो, जेव्हा आपल्याला आपली जवळची व्यक्ती मनापासून काही गिफ्ट करते ना, तेव्हा तो आनंद शब्दांत व्यक्त करता येत नाही. मनाला खूप समाधान आणि एक वेळी चिंता बोलतो ना शांतता मिळते. म्हणजे खूप मजा येते म्हणजे असं कोणी गिफ्ट केलं की. खूपच म्हणजे असं बरं वाटलेलं जेव्हा माझ्या बायकोने मला म्हणजे Insta360 लिटरली मला दिलं, गिफ्ट केलं आणि माझ्यासाठी ते खूपच लकी होता, की मला ते काहीतरी त्याचा उपयोगी होईल. मग आज खूपच छान वाटते म्हणजे कारण माझं एक स्वप्न पूर्ण होताना दिसतंय. लोकं आपल्याकडे बघतात जेव्हा आपण हेल्मेटला किंवा बाईकच्या हँडलला इक्विपमेंट लावतो. पण खरं सांगायचं तर माझं खूप दिवसापासून स्वप्न होतं असं व्लॉगिंग करण्याचं. खूप इच्छा होती. मी खूप प्रयत्न पण केला होता असं अधून-मधून वगैरे पण ऑडिओ, माईक त्याचा म्हणजे स्पष्ट आवाज नाही येणं, वाऱ्याचा खूप आवाज येत होता. मी खूप प्रयत्न केले, पण फायनली मला Insta360 भेटलं. त्याच्यावरती मी ब्लॉग बनवायचं डिसाईड केलं. आय होप की पब्लिक आणि माझे जे काही सबस्क्रायबर्स असतील, ते खूप मला सपोर्ट करतील आणि मीही आशा बाळगतो की त्यांच्याकडनं की माझे कंटेंट त्यांना म्हणजे नक्की आवडेल. हा माझा पहिलाच व्लॉग आहे. काय चूक झाली असेल तर प्लीज मला माफ करा. गाईज मी खूपच एक्साइटमेंट आणि तेवढंच नर्व्हस पण आहे, की माझ्या बोलण्यावरनं तुम्हाला समजतच असेल, की माझे शब्द पण थोडे इकडे-तिकडे होत आहेत. पण तुम्ही प्लीज समजून घ्या आणि मला सपोर्ट असेच करत राहा. मी खूप प्रयत्न करीन आणि तुमच्यासाठी असंच छान-छान कंटेंट आणि व्लॉग्स घेऊन येत राहील. मित्रांनो, तुम्ही असंच सपोर्ट आणि प्रेम देत राहा आणि मीही तुमच्यासमोर अजून चांगलं कंटेंट आणण्याचा पूर्ण प्रयत्न करीन. बस कीप सपोर्ट गाईज. प्लीज तुमच्या सपोर्टची मला खूप गरज आहे. सबस्क्राईब करा जर व्हिडिओ आवडत असेल तर. मी असे डेलीच व्लॉग बनवायचा मी प्रयत्न करणार आहे. सध्या तरी आजचा मी व्लॉग थोडा शॉर्ट करणार आहे बिकॉज ऑफ हा तर माझा इंट्रो होता पण उद्यापासून असंच जरा चांगले आणि प्रॉपर असं मी व्लॉगिंग वगैरे स्टार्ट करीन. काय चूक झाली असेल तर मी परत एकदा माफी मागतो गाईज. पण नक्कीच हा ब्लॉग तुम्हाला आवडेल. आय होप सो. मित्रांनो, 2026मध्ये पेट्रोल हा फक्त फ्यूल राहिलेला नाही आहे, तर प्रत्येकाच्या रोजच्या आयुष्याचा मोठा विषय बनला आहे. दर वाढले की फक्त गाडी चालवणं महाग होत नाही, तर प्रत्येक गोष्टीवर त्याचा परिणाम होतो. भाजीपासून ते प्रवासापर्यंत सगळं महाग होतं. मध्यमवर्गीय माणूस आज पेट्रोल भरताना दोनदा विचार करतो, खरंच गरज आहे का?
लॉंग ड्राईव्ह, रोड ट्रिप या गोष्टी आता लक्झरियस वाटायला लागल्यात आणि याच वेळी लोकं बदलतातही आहे. कोणी पब्लिक ट्रान्सपोर्ट वापरतोय, कोणी कार बुकिंग करतोय, तर कोणी इलेक्ट्रिक व्हेकल्सकडे वळतोय. 2026 आपल्याला एक गोष्ट शिकवते की म्हणजे बदल स्वीकारणं खूप गरजेचं आहे. पेट्रोल महाग झालं, पण आपली स्वप्न अजूनही मोठी आहेत ना मित्रांनो. थोडं प्लॅनिंग, थोडी सेव्हिंग आणि स्मार्ट चॉईसेस केलं तर आपण या परिस्थितीही पुढे जाऊ शकतो. मित्रांनो, आजकाल पेट्रोलचा दर बघितला की खरंच वाटते की आपण गाडी चालवत नाही, तर आपल्याला खिशाला आग लागल्यासारखं वाटतं. कालपर्यंत ज्या पैशात टाकी भरायची त्याच पैशात आज फक्त मीटर हलतं. लॉंग ड्राईव्हचे प्लॅन करतो, पण पेट्रोलचे रेट डायरेक्ट प्लॅन खूपच सांगत. तरी या सगळ्या जर गोष्ट पर्यायी पेट्रोल महाग झालं म्हणून आपली स्वतःची पण स्वप्न थांबवायला नको. आपण थोडं ॲडजस्ट करू, थोडं मॅनेज करू, पण पुढे जाऊ. कारण शेवटी प्रवास मार्गाचा आहे, सोयी नाही. तर मित्रांनो, जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.